हॅलो, जय महाराष्ट्र. एक सुंदर अशा जागी मी आलोय. अलिबाग स्थित नागाव बीच येथे. फॅमिली जरा शनिवार रविवार होता, बोललो चला आपण जाऊ. तर महाराष्ट्र दिवस येतोय आणि कालच मी आपल्या साऊथ मुंबईच्या मंगलदास मार्केटमध्ये फिरत होतो आणि मला हे दिसलं. हा बोर्ड पहा. जर या बोर्डला तुम्ही निरखून पाहत असाल तर याच्या सर्वप्रथम जी भाषा वापरली गेली आहे फलक लावण्यासाठी ती आहे इंग्लिश. इंग्लिशच्या खाली जी दुसरी भाषा वापरली गेली आहे ती आहे गुजराती. आणि गुजरातीच्या खालती सर्वात खालती जी भाषा वापरली गेली आहे आपल्याच मुंबईमध्ये, आपल्याच महाराष्ट्रात, आपल्याच साऊथ मुंबईमध्ये फलक लावण्यासाठी ती भाषा आहे मराठीची. आपली मराठी जी अभिजात आहे आणि आता अभिजात भाषेचा दर्जा तिला मिळालेला आहे. आपल्या साऊथ मुंबईमध्ये मंगलदास मार्केटमध्ये हे होत आहे. ह्याचं कारण काय माहिती आहे तुम्हाला? आपण मराठी लोक नोकरीच्या पाठी धावतो. याचं कारण आपण MBA करतो, आपण उच्च शिक्षित होतो, आपण देश सोडून बाहेर जातो, तिकडेही नोकरी करतो. 10% असतील जे तिकडे धंदे करतात किंवा धंदे म्हणते बिझनेस करतात. धंदा एक असा शब्द आहे, त्याला काय बोलू शकतो, जाऊ दे. असो, माझ्या भावना तुमच्यापर्यंत पोहोचल्या असतील. महाराष्ट्रात जरी आपण राहतो, आपल्या मायदेशी जरी राहतो, आपल्या कोल्हापुरात राहतो, साताऱ्यात राहतो, आपण तिकडून पळतो मुंबई पुण्याकडे नोकरी करण्यासाठी. तो तिकडे जो फलक लागलाय आणि तिकडे जो मराठी भाषेला तिकडे रिस्पेक्ट मिळाली पाहिजे होती तिकडे नाही मिळाली. याचं कारण हेच आहे की तिकडे मंगलदास मार्केटमध्ये कुठेही मराठी माणूस नाहीये. तिकडे सगळे गुजराती, मारवाडी भरलेत, मुसलमान भरलेत. आता मुसलमान ही माझ्या मुंबईतलेच मुसलमान आहेत, तीही माझे मुसलमान आहेत, पण तिकडे मुसलमान भरलेत. बाहेरून उत्तर भारतीय भरलेत, पण मराठी कुठेही नाहीये तिकडे. आणि म्हणून मला अजून कोणाला दोष नाही द्यायचा आहे. या फलकाबद्दल जे मराठी भाषेचा अपमान इथे या फलकावर झालाय, या बोर्डवर झालाय, या डायरेक्शनल बोर्डवर झालाय, इथे मला अजून कोणाला दोष नाही द्यायचा आहे. मला मराठी माणसाला, मला स्वतःला दोष द्यायचा, मला तुम्हा मराठी माणसांना दोष द्यायचा. लहानपणापासून आपल्याला शिकवलं जातं की बाबा नोकरी कर, धंदा नको करू, धंदा करशील फसशील, तुझ्याशी लग्न कोण करणार. आणि सगळ्यात बेस्ट म्हणजे गव्हर्नमेंट जॉब कर. जर गव्हर्नमेंट जॉब असेल तर वा रे वा, तुझ्या पुढे मुलींची लाईन लागलेली असेल. अरे पण आपण नोकरी करून जास्तीत जास्त आपल्याला पेन्शन मिळते. पेन्शन आता ते पण नाही, चला आपल्या पिढीला पेन्शन ही नाहीये. जर तुम्ही कुठेही काम करात, एक PF, BF, EPF जे काही जोडून तुमचे 60-70 लाख रुपये होतात, हीच तुमची मिळवत आणि हीच तुम्ही तुमच्या मुलाला देता. देर इज नो लेगसी दॅट यू आर ट्रान्सफरिंग टू युअर किड. आणि हे मलाही बोलतोय, मीही आज कुठेतरी नोकरी करतोय, पण माझेही प्रयत्न आहेत की मी स्वतःचं काहीतरी चालू करू. आणि ह्या प्रयत्नात मी खूप वेगाने धावतोय. हे मी माझ्यासाठी बोलतोय. मग जर तुम्हाला मराठी भाषेचा, मराठी माणसाचा जर दर्जा टिकून ठेवायचा असेल आपल्याच महाराष्ट्रात, तर या नोकऱ्या सोडा आणि आपण धंद्याकडे मिळू. तर आज महाराष्ट्र दिवस आहे. आपण सर्वजण भगवे झेंडे, छत्रपतींचा ध्वज घेऊन आपण मिरवू, सदरे घालू, भगवे सदरे घालू, सफेद सदरे घालू, पताकामध्ये सामील होऊ, जय महाराष्ट्राचे व्हॉट्सअप स्टेटस टाकू. पण त्यांनी महाराष्ट्र महान नाही होणार. महाराष्ट्र महान होणार इकडच्या लोकांनी, महाराष्ट्र महान होणार इकडच्या भाषेनी, महाराष्ट्र महान होणार इकडच्या कल्चरनी, आणि महाराष्ट्र महान होणार आपण मराठी माणसं ज्या दिवशी धंद्यात उतरू आणि सगळीकडे आपला डंका वाजेल, त्या दिवशी हा महाराष्ट्र परत एकदा महान होणार. शेवटला महाराष्ट्र महान झालेला 1930 साली जेव्हा छत्रपती जन्माला आलेले, आणि तो महान राहिला जोपर्यंत आपल्या ताराराणी सरकार होत्या. त्याच्यानंतर महाराष्ट्राचा डामाडोल झाला. 1200 शतकात महाराष्ट्रावर खिलजी धावून आलेला. त्यावेळी रामराजे यादव यांचा देवगिरी किल्ला त्यांनी सोडपून काढला आणि त्याच्यानंतर महाराष्ट्रावर फक्त आणि फक्त अफगाण आणि मुघलांनी हल्ले चढवलेत आणि त्याला लुटलंय. ते थांबवण्यासाठी माझ्या छत्रपतींना जन्माला लागलं. त्याच्यापर्यंत महाराष्ट्र हा फक्त गुलामीतच होता. आणि त्याच्यानंतर आता जेव्हा आपण मराठी माणसं कोणाच्या तरी हाताखाली काम करतोय, तेव्हा हा महाराष्ट्र परत एकदा गुलामीत गेलेला आहे असं मला वाटतं. तर मग जर असं आपल्या भाषेचा अपमान होऊ नये असं तुम्हालाही वाटतं आणि वाटत असेलच, तर प्लीज आपण आज महाराष्ट्र दिवसानिमित्त एक शपथ घेऊया की आपण सर्व मराठी जण धंद्याकडे, बिझनेसकडे आपली वाटचाल पुढे करू आणि नोकरीकडे नाही. नोकऱ्या आहेत आपल्याकडे, करू. ओके, आपल्याला EMI भरायचे आहेत. या बाईकचे EMI, कारचा EMI, घराचा EMI जो आपण घेतला, आपण लग्न करायचंय, लग्नाचा आपला EMI असेलच, 100% असेल. पण त्याला ठेवून थोडे पैसे वाचून आज नाही, 1 वर्षांनी, 2 वर्षांनी, 4 वर्षांनी एक कॉर्पस जमा करून बिझनेस चालू करू आणि बिझनेस मध्ये आपलं डोकं घालू. आपण ऑफिसमध्ये अरे पॉलिटिक्स करतो, खूप मेहनत करतो, 9-10 वाजेपर्यंत ऑफिसमध्ये बसतो. कशासाठी? अरे कोणाच्या तरी दुसऱ्या गुजराताच्या पार्सेला
किंवा दुसऱ्या इतर लोकांना मोठं करण्यासाठी. आपण स्वतःला कुठे मोठं करतोय? आपल्याला तेच मिळतं एक पगार. ओके, आणि जर तुम्ही सेल्स मध्ये असेल तर डेफिनेटली तुम्हाला इन्सेंटिव्ह मिळत असेल. पण तो इन्सेंटिव्ह जो तुम्हाला जर धंद्यात उतरला आणि तेवढीच मेहनत जर स्वतःसाठी केली तर तो इन्सेंटिव्ह खूप छोटा आहे. तर धंद्यात रोज असं तुम्ही इन्सेंटिव्ह, जेवढा तुमचा पगार आहे प्लस इन्सेंटिव्ह आहे, हा धंदा तुम्ही रोज कमवू शकता. तेव्हा लाक्षा मॉल मध्ये पण मी माझ्या बोललेलो की जर गिरगावात आपल्याला 2 BHK 3 BHK घ्यायचं असेल तर नोकरी करून चालणार नाही. ओके, आपल्याला धंद्यातच उतरायला लागेल. आणि धंद्यात उतरलो तरच ही अशी जी मराठी भाषेची अवमान होतोय आपल्या मुंबईमध्ये तो आपण थांबवू शकतो. माझा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला? हे दृश्य, हे माझ्या बॅकग्राऊंड मध्ये जी चौपाटी दिसत आहे अलिबागची आहे, नागाव बीच आहे, ते तुम्हाला कसं वाटलं हे तुम्ही मला नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये सांगा. माझ्या मराठीवरचं प्रेम, माझ्या महाराष्ट्रावरचं प्रेम, माझ्या छत्रपतींवरचं प्रेम तुम्हाला कसं वाटतंय हेही तुम्ही मला सांगा. मला थोडीशी प्रोत्साहन मिळेल. अजून काय नाही तर मला तर फ्री आहे आणि मला पण याच्यातून काय जास्त पैसे मिळत नाहीत. एक हॉबी, माझे विचार लोकांपर्यंत पोहोचव. माझ्यामुळे जर एक माणूस इन्स्पायर होऊन धंदा करायला चालू आला ना, माझ्यासाठी तेच देव पावलं समजेल. ओके, जय हिंद, जय महाराष्ट्र आणि जय जय असो हा माझ्या महाराष्ट्राचा. धन्यवाद.